नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मी निलेश मुंडेकर आणि आता आपण जात आहे सुनील वालगुडे जो माझ्या बाजूला राहतो त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करायला। आणि माझ्याबरोबर आहे भालेश आणि बाकीचे दोघं जण केक आणायला गेले, ते म्हणजे आहे संतोष पप्पा आणि प्रणेश दादा। आणि अजून दोघे येणार आहेत, दादा येवले आणि मनीष दादा, तर ते येणार आहेत ऐरोलीवरून। आणि आता आम्ही इकडनं चाललो आहे लालबागवरून। तर त्याचा एक बड्डे आहे आणि दुसरा म्हणजे एक अतिश दुर्गे, तो आमच्या मायावरचाच आहे, तर त्याचासुद्धा आज आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार आहे। तर तो गेला डॉक्टरकडे, तर त्याचा आम्ही नेरूळवरून आल्यावर आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार। पण आता आम्ही रात्रीचे वाजलेत 10 आणि आता आम्ही जाऊ नेरूळला, तिथे सुनीलचा हे करू, बड्डे सेलिब्रेशन करू। त्याला माहिती नाही आम्ही जातो आहे, ते अचानक त्याला धक्का देणार आहोत। आणि वहिनीचासुद्धा ऑपरेशन झालं आहे, तर ते सुद्धा आम्ही बघणार आहोत, म्हणजे हाताचं ऑपरेशन झालं आहे, तर ते सुद्धा आम्ही बघू कसं झालं आहे वगैरे ते। तर बघूया कसा हा प्रवास होतो आहे तो। आणि आता आम्ही चाललो आहे 4 व्हीलर घेऊन, तर खूप मजा मस्ती येणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघा आणि बघा कसं सेलिब्रेशन करतो आहे आणि तो कसा त्याला शॉक लागतो आहे। आणि अजूनपर्यंत कोण गेलं नाही त्याच्या घरात, पण आता आम्ही पण शोधत जाणार आहोत। चला आता जाऊया आणि हा तुम्हाला मी व्लॉग दाखवतो आहे, फुल एन्जॉय करूया। तर मित्रांनो, जसं मी मगाशी बोललो की आपल्याबरोबर जे दोघं आहेत ते म्हणजे प्रणेश दादा आणि पाठी संतोष बसलेला आहे, आणि जे बाकीचे दोघं आहेत ते ऐरोलीवरून येणार आहेत। आणि आता आपण चाललो आहे इकडे नेरूळला सुनीलचा बड्डे सेलिब्रेशन करायला, आणि अतिशचा पण आहे, तो आपण नंतर करणार आहोत। तर 12 वाजता त्याचा बघूया आता किती वाजतात येईपर्यंत, तो जागा राहणार आहे आपल्यासाठी। आणि त्याला आपण सांगितलेलं आहे, पण तो सुद्धा येणार होता आपल्याबरोबर, पण तोही काही कारणास्तव बाहेर गेला आहे, तर तो सुद्धा येईल तो त्याच्या वेळेत। आणि आता आपण भेट देऊया सुनीलला, त्याला अजून माहिती नाही, तर त्याला आता सुखद धक्का देऊया। त्याला खूप दिवस झाले तो बोलवत होता आपल्याला की घरी या सर्वांनी, पण त्याला माहिती नाही। आता आम्ही त्याला भेटायला चाललो आहे ते, आणि अचानक आता आम्ही प्लॅन ठरलं आहे आणि आता त्याला भेट देणार आहोत। तर ही तुम्ही शेवटपर्यंत मजा बघा। तर मित्रांनो, आता आपण सुनील वालगुडेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या, तर त्या आपण ऐकूया प्रणेश दादाकडून। खूप त्याच्या तो लाडाचा मित्र आहे, तर तो आता आपल्याला सांगेल त्याच्याबद्दल। बोल आता, चालू कर। अरे काय माहिती आहे, त्याच्या वाईफचं थोडंसं हे झालं, ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे आता तो गेला 1 महिनापेक्षा जास्त घरीच आहे, आणि तोच बिचारा सगळी घरची कामं करतो, तर म्हणून त्या घराच्या बाहेर कुठे येता येत नाही। ओके, आणि असं म्हणून मग आता आपण सगळे त्याच्याकडे चाललो आहे। आणि आता तो यूट्यूबवरती बघूनच समजेल त्याला की आपण त्याच्या घरी चाललो आहे, नाहीतर जर त्यांनी यूट्यूब नाही बघितलं तर आपण गेल्यावरतीच समजेल त्याला। आणि तो आपल्याला किती दिवस झाले तो पार्टी देतोय, फक्त येतोय करतो, येतो तोंड दाखवतो आणि जातो, कधी येतो आणि कधी जातो काय कळत पण नाही। तुझं काय मत आहे संतोष? मला जाता भेटून जातो, पण गेला 1 महिना तर आलेलाच नाहीये लालबागला। गेल्या वीक मध्ये आलेला, मला भेटून गेला। ओके, आणि भाल्या तुझं काय मत आहे? नाही, एकदा काय ते पार्टी देऊन मोकळं व्हावं म्हणजे टेन्शन जाईल। मग एक काम करू ना आपण, आता त्याला घेऊनच येऊ लालबागला। ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नाही, अरे जर आता आपण आलो तर त्याला घरच्या कामांपासून पण जराशी फुरसत भेटेल। काही कामं असतील तर आम्ही पण आठवायला मदत करू। सर्वांनी वाटून घेऊया कामं, म्हणजे त्याची लवकर होतील आणि आपण पार्टीला जाऊ त्यापेक्षा सांगू। पण दुसरं आता ह्याचा पिंटू बद्दल सांग, पिंटू बद्दल तुझं काय मत आहे? पिंटू बिचारा काय बिचारा? ओके, तो बिचारा म्हणजे काय असा बिचारा ते तर पण सांग ना। तो बिचारा झालेला आहे। बिचारा का? आज तो का नाही आला तुला माहिती असेल? आज काय त्याला फॅमिलीची पर्सनल कामं आहेत, त्यांनी पर्सनल कमिटमेंट दिलेली होती फॅमिलीला, बर्थडेच्या दिवशी बाहेर घेऊन जायची, तर तो कमिट करतोय ती। ओके, आणि दुसरं पिंटू बद्दल संतोष खास सांगेल, कारण की तो पिंटूचा जास्त आपला संतोषचा जास्त एकदम खास आहे। सांग संतोष, का नाही आला तो? खास मित्र आहे तो, पण अशा तो दरवेळी मला टोप्यात देत असतो।
आणि तो नेहमी तू सांगतोस तिथे येतो का तो? येतो 50% येतो 50% नाही तसे कसे ते भावजा आणि ते मेवणे एकच आहे दोघं पण तसेच एकाच ह्याच्यात आहे. भाल्या तुझं काय मत आहे? नाही नो कमेंट नो कमेंट नो कमेंट शेजारी राहायचं आहे. आणि लवकरच तुम्हाला 31st प्लॅन सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू कुठे चाललोय ते. प्लॅन चालू आहे कुठेतरी करण्याचा, बघूया तो सुद्धा तुम्हाला लवकरच आपल्या इंस्टाग्रामला तुम्हाला सांगेल, नाहीतर मेसेज वगैरे काही ना काहीतरी पाठवू आम्ही. चालू ठेवूया. नंबर लाव. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत नेरूळला सेक्टर 18 मध्ये. आणि अजून आपले ते दोघं जण मित्र आहेत, दादा येवले आणि मनीष दादा, तर ते अजून आलेले नाहीत. तर ते आता येतील. आणि आम्ही सुद्धा पोचलो आहे नेरूळला. आणि बघूया आता. तो सुनीलला फोन लावला होता, त्याला असंच फोन लावला होता की तो जागा आहे की नाही ते बघायला. आता हे 12 वाजेच्या आत आले तर खूप बरं होईल, कारण की अजून 30चा अजून केक कापायचा आहे तिकडे जाऊन, परत घरी जाऊन. तर तो सुद्धा लेटच होणार आहे. बघूया आता हे दोघं कधी येत आहेत ते. मित्रांनो आलो आहे आता आपण सुनील वालवडीच्या घरी ते बर्थडे सेलिब्रेशन करायला. हा हे दादा येवले आणि हा आहे मनीष दादा, जे शेवटला दोघं आपले येणार होते ते. आणि इथे आहे सुनील, वहिनी. आणि आता फायनली केक बर्थडे बॉयसाठी. हा आणि इथे बारकी झोपले तनू. हा चालते. असा राहा ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुनील, हॅपी बर्थडे टू यू. हा घेतलाय घेतलाय. लाजतोय तो. फुल मजा घेत होता तुझी, फुल स्पीकर गाडीमध्ये फुल बोलतोय आम्हाला. म्हणजे अजून 4 मिनिटं असू दे. जास्त आलं तर काय होतं त्याला. अरे यांनी पण भरू दे. अशा प्रकारे फायनली सुनीलचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. अजून आतिश दुर्गेचा राहिला आहे, तो आपण आता थोड्या वेळात करायचा आहे. तो पण तिकडेच जाऊ. हे स्विमिंग पूलला जायचं आहे.
चले स्विमिंगला झोपले फोटो काढायचाच नव्हता आपण या दोघांचं नाव मित्रांनो, आता आपण सुनीलचा बर्थडे सेलिब्रेशन केला. मला एक सुनील कसा वाटलं तुला सरप्राईज देऊन? खूप असं शॉक वाजला, खूप आनंद झाला, अत्यंत छान वाटलं असं नाही का. आणि तुला असं वाटलं होतं का आम्ही सर्वजण येऊ असे एकत्र तुझा बर्थडे सेलिब्रेशनसाठी? असं कधीच वाटलं नव्हतं, पण ते सगळे आले, अगदी मनापासून आनंद झालेला आहे. मग आता हा तुझा मेमरी मध्ये राहील असा हा बर्थडे आहे ना? 30 दिसला पाहिजे. आणि 30 बसले ह्याने जेव्हा सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या करणार आहे. बघा मित्रांनो, जे मी तुम्हाला गाडीत बोललो की हा कधीपासून बोलतोय फक्त पार्टी येणार आपण करूया आणि पार्टी करूया, फक्त तो बोलतोय पण काही करत नाही. पण यावेळी असं तो बोलतोय की या शनिवारी पार्टी करायची आहे. आणि आमचे दादा एवढे साहेब लगेच आपले चालले आहेत. उद्या ऑफिसला जायचं आहे त्यांना, म्हणजे सर्वांनाच जायचं पण लवकर घाईमध्ये. बोल सुनील, अजून काय तुझा बर्थडे बद्दल काय असं तू? आतापर्यंत सगळ्यात मेमोरेबल बर्थडे होता आजचा. आम्ही पेट्रोल बर्थडेवरचं नावही छान होतं. ओके, अजून बस नो वर्ड्स, आय एम स्पीचलेस. आता कोंबडी. मग आता पार्टी फक्त आपली सॅटरडेला. कोंबडे आहेत पण त्या सर्व मेलेल्या आहेत असं झोपलेत आता. गुड नाईट झालं. चालेल मित्रांनो, आता आपण जायचं. आता अतिश दुर्गेचा बर्थडे केक करायचा आपण सेलिब्रेशन, तर तिकडे आता जाऊया आणि ती व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करा आणि बघा व्हिडिओ कशी आहे. चला मजा करूया. पुढच्या बर्थडेला आता जाऊया. जास्त वेळ झालाय, 12 वाजल्यात. आता त्याच्याकडे जाऊया बर्थडे केक कापायला. चला ते. अरे तो भरवते. थांब थांब. हा का अरे व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. लवकर निघायचं असेल तर लवकर मला जेवायचं फोन करू ना तिथे एवढं व्हिडिओ चालू. पेपर प्लेट इकडे लवकर निघायचं असेल तर लवकर तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. आणि आता आम्ही अतिश आणि सुनीलचा बर्थडे सेलिब्रेशन केला आणि कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता खूपच जवळजवळ 1:30 वाजला आहे आणि आता खूप झोप आली आहे आणि उद्या सकाळी ऑफिसला सुद्धा जायचं आहे. तर आता पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय बाय.